गेवराई तालुक्यातील धारवंटा शिवारातील 3 एकर बागायती जमीन वाहून गेली। सिंदफणा नदीला आलेल्या पुरात नदीने मार्ग बदलला आणि ही शेती वाहून गेली। 45 फूट खोलीपर्यंत जमीन वाहून गेली आहे। दरम्यान या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। पाहूयात। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी पावसाने धुवाधार हजेरी लावली होती। याच पावसामुळे शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालेले। बीडच्या धारवंटा परिसरामधील जे संपूर्ण शेती जे आहे ते खरडून गेलेले आहे। राजेंद्र काशीद आणि डॉक्टर कल्याण काशीद या संपूर्ण शेतकऱ्याची जे आहे ते मोसंबी पूर्ण खरडून गेलेले आहे। 45 फुटाचा खड्डा जे आहे त्या सिंदफणा नदीच्या पात्रावरील बंधाऱ्याला पडलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या बंधाऱ्याला फुरसण गुंतल्यामुळे ही संपूर्ण प्रभावित धार जे आहे ते ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये घुसलेली आहे। अशा पद्धतीने ह्या बंधाऱ्याच्या भिंती केल्यामुळे आणि आलेला पाण्याचा प्रवाह आल्यामुळे पूर्ण त्याच्यामध्ये कचरा आणि झाडं गुंतल्यामुळे त्या पाण्याने दिशा बंधाऱ्यानं वरून न पडता त्यांनी डायरेक्ट दिशा आमच्या शेतामध्ये घुसल्यामुळे पूर्ण आमचं शेत जे काय होतं आणि बाग जी होती ती पूर्ण नैशी झालेली आहे। पूर्णच गेलेलं, त्याच्यामध्ये काही शिल्लक राहिलेलंच नाहीये। आणि आता एकच कळकळीची विनंती आहे शासनाला किंवा आमचं घर गेलं आम्हाला कुठे ना कुठे आम्हाला घराची सुविधा त्यांनी करावी आणि आमची विल्हेवाट कशी ना कशी लावावी। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, गेवराई, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।